नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत CTET 2026 म्हणजे SST सोशल सायन्स अँड सोशल स्टडीजचे पेडागॉजीचे काही सर्व माहिती, काही प्रश्न आणि तुम्हाला ट्रिक्स देणार आहे. व्हिडिओच्या शेवटी ट्रिक्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्डसुद्धा यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत खूप फायद्याचा आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. काय आपला सोशल सायन्स पेडागॉजी म्हणजे काय बघा. काय विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ही 3 विषय प्रभावी पद्धतीने शिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, तंत्र, साधने, दृष्टिकोन यालाच काय म्हणतात? सोशल सायन्स पेडागॉजी असे म्हणतात. बघा दुसरा पॉईंट काय आपला, पेडागॉजीचे मुख्य उद्दिष्ट कोणकोणते आहेत बघा. आता विद्यार्थ्यांमध्ये चिंतन विश्लेषण क्षमता विकसित करणे. काय करायचं? विद्यार्थ्यांमध्ये चिंतन आणि विश्लेषण क्षमता विकसित करायचे. पुढचं बघूया, सामाजिक जाणीवा वाढवणे. सामाजिक जाणीव त्याचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये रुजवायचा आहे मुलांमध्ये. काय करायचं आहे? पेडागॉजीचं मुख्य उद्दिष्ट काय असतं? सामाजिक जाणीवा वाढवणे, समाजातील घटना, समस्या यांचे तर्कशुद्ध विश्लेषण करणं. चौथा काय, विद्यार्थ्यांना स्वतंत्र मत मांडता येणं, म्हणजे स्वतंत्र दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं किंवा त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं तुमच्या टीचिंगमध्ये. तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने शिकवायचं नाही किंवा तुम्ही फक्त शिकवत राहिला आणि विद्यार्थी निष्क्रिय राहतील, त्यामुळे त्या शिकवण्याला काय फायदा असतो का? तर नसतो. चला बघा पाचवा काय, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यांच्या संबंधित जे काय घटक आहेत तुमचे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र याचे संबंधित जे घटक आहेत ते तुम्हाला समजण्यासाठी पेडागॉजीचा उपयोग होतो. बघा तिसरा पॉईंट काय बघा, सोशल सायन्स पेडागॉजीमधील मुख्य अप्रोचेस काय असायला पाहिजे बघा. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच, घटनाविषयक शिक्षण पाहिजे. कसं? घटनाविषयक शिक्षक. विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार केलं पाहिजे. त्यामध्ये शिक्षक फक्त काय पाहिजे? फॅसिलिटेटर म्हणजे मार्गदर्शक पाहिजे. हे पॉईंट तुमच्या परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत बरं का. तुम्ही त्यामुळं हे नीट लक्ष देऊन ऐका. इन्क्वायरी बेस्ड लर्निंग पाहिजे तुमच्या म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरच प्रश्न ॲप्लिकेशन लेवल विचारणार. तुम्ही हे असा विद्यार्थी, त्यावेळेस तुम्ही काय कराल असे, म्हणजे तुमचं लर्निंग कसं पाहिजे? इन्क्वायरी बेस्ड, चौकशी आधारित शिक्षण पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी तुम्हाला प्रश्न केले पाहिजे, का, कसे, कधी यावर प्रश्न विचारले पाहिजे. प्रकल्प, तपासणी, डेटा गोळा करणे ह्याच्यामध्ये विद्यार्थी असं गुंतून ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. विद्यार्थी निष्क्रिय राहता कामा नये. त्यामुळे इन्क्वायरी बेस्ड लर्निंग तुमचं पाहिजे. तिसरा बघा काय, प्रोजेक्ट मेथडमध्ये काय येतं बघा. प्रोजेक्ट मेथड कसे, सामाजिक विषय प्रकल्पाद्वारे शिकवणे. म्हणजे सामाजिक विषय जे समाजशास्त्राचे विषय आहेत सगळे, इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल, त्यामध्ये काय प्रकल्प, म्हणजे आता तुम्हाला जर एखादे नद्याविषयी किंवा धरणे ह्याच्याविषयी जर तुम्हाला पाठ शिकवायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला नकाशा हा वापरावाच लागेल. त्यावेळेस तुम्हाला ती नदी कुठून तिचा प्रवाह झाला, तिचं उगमस्थान कुठलं ते तुम्हाला सांगताना खूप, आणि ते विद्यार्थ्यांना ऐकताना पण आणि लक्षात ठेवताना पण खूप सोपं जाणार आहे. चौथा बघा काय, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच, सामाजिक समस्या शोधणे व उपाय सांगणे. काय प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच पाहिजे, समस्या शोधणे आणि त्याच्यावर उपाय सांगणे हे सुद्धा तुमच्यामध्ये पाहिजे. डिस्कशन मेथड म्हणजे काय, गटचर्चा, वादविवाद, भूमिका, अभिनय. सहावा बघा, स्टोरी टेलिंग मेथड, हिस्ट्रीसाठी काय वापरली पाहिजे तुम्ही? स्टोरी टेलिंग मेथड वापरली पाहिजे. ऐतिहासिक घटनांची कथारूपाने मांडणी तुम्ही केली पाहिजे. आता शिवाजी महाराजांचं जर पाठ शिकवायचं असेल तुम्हाला ते कथारूपात शिकवावं लागेल. असं सगळ्या घटनाक्रमानुसार तुम्हाला ते सांगावं लागेल. स्टोरी टेलिंग मेथडनेच तुम्हाला ते सांगावं लागणार आहे. बघा चौथा पॉईंटमध्ये काय येतं बघा, सोशल सायन्सचे लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत बघा. हिस्ट्रीचं काय येतं, हिस्ट्रीमध्ये काय येतं बघा. कालक्रम येतो, क्रोनॉलॉजी, कारण आणि कॉज आणि इफेक्ट येतं, ऐतिहासिक स्रोत येतो, अजून समाजातील बदल येतात. काय येतं? समाजातील बदल. आता जॉग्राफीमध्ये काय येतं बघा. जॉग्राफीमध्ये स्थान येतं, ठिकाणाचे महत्त्व, नकाशा वाचन, पर्यावरण, मानव संबंध हे घटक तुमच्या कशामध्ये येतात? जॉग्राफीमध्ये. आणि सिविक्समध्ये काय येतं बघा, संविधान, लोकशाही, अधिकार, कर्तव्य आणि शासन व्यवस्था हे 4 पॉईंट काय येतात तुमच्या सिविक्समध्ये येतात. बघा पाचवा पॉईंट काय,
सोशल सायन्स पेडॉलॉजीमध्ये वापरण्यात येणारी साधनं कोणकोणती आहेत बघा. हे साधनं तुम्हाला लक्षात पाहिजे. तुम्हाला एखादा प्रश्न दिला जातो, ह्यापैकी कुठलं साधन तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलं जाणार नाही किंवा वापरलं जाणार असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे ही साधनंसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. बघा काय, नकाशा आणि ग्लोब पाहिजे तुमच्याकडे, टाईमलाईन, चार्ट, इन्फोग्राफिक्स, स्टोरी बोर्ड, व्हिडिओ डॉक्युमेंट्ससुद्धा तुमच्याकडे पाहिजे. ही साधनांचा तुम्ही वापर करू शकता टीचिंगमध्ये. केस स्टडी मटेरियल पाहिजे, मॉडेल्स पाहिजे तुमच्याकडे. बघा मग आता शेवटचं 6व्या पॉईंटमध्ये काय येतं बघा. असेसमेंटमध्ये मूल्यमापनामध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवा. फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये काय येतं, वर्गातील निरीक्षण येतात आणि तोंडी परीक्षा, प्रकल्प, पोर्टफोलिओ हे कशामध्ये येतं तर फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये येतं. आणि समेटिव्ह असेसमेंटमध्ये काय येतं तर लेखी परीक्षा, निबंध आणि वस्तुनिष्ठ प्रश्न हे कशामध्ये येतं तर समेटिव्ह असेसमेंटमध्ये येतं. आता 7वा पॉईंट काय आहे, ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले. NCF 2005 सोशल सायन्स संबंधी काही मुद्दे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. पाठ्यपुस्तक माहिती कोंबण्यासाठी नसते, समज वाढवण्यासाठी असते. पाठांतराऐवजी समज, विश्लेषण, अनुभव हे खूप महत्त्वाचं आहे. असे शब्द आले ना तर तुम्ही तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनाशी विषय जोडणे. विद्यार्थ्याचा काय करायचं, त्या प्रत्यक्ष जीवनाशी विषय जोडायचा आहे. बघा 4थं काय, जेंडर इक्वॅलिटी ह्युमन राईट्स यावर भर दिला पाहिजे. कशामध्ये, जेंडर इक्वॅलिटी ह्युमन राईट्स यावर भर दिला गेला पाहिजे. बघा 8वा काय, हिस्ट्री, जिओग्राफी शिकवण्याचे पेडागॉजिकल पॉईंट्स कोणकोणते आहेत बघा. हिस्ट्रीमध्ये टाईमलाईन वापरायची, नकाशा दाखवायच्या, काय काय वापरायचं तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण परिणाम स्पष्ट करायचे, प्राथमिक आणि द्वितीय स्रोतसुद्धा वापरायचे आहेत. जिओग्राफीमध्ये काय काय करायचं बघा, नकाशा कौशल्य, हवामान, वनस्पती, स्थलरूपे, मनुष्य पर्यावरण संबंध आणि ग्लोब मॉडेल वापरणे हे कशामध्ये येतं, जिओग्राफीमध्ये येतं. सिविक्समध्ये काय ते संवैधानिक मूल्ये, लोकशाही प्रक्रिया, विद्यार्थी संसद, केस स्टडी, न्यायालय, केस स्टडीमध्ये सिविक्सचा उपयोग होतो. बघा 9व्या पॉईंटमध्ये काय येतं, सोशल सायन्समध्ये सामान्य त्रुटी व त्याच्यावर काय उपाययोजना करायची हे तुम्हाला. पाठांतरावर भर असेल तर समाधान, प्रकल्प, चर्चा असं तुम्ही त्याच्यावर उपाययोजना करू शकता. नकाशा कौशल्य कमी असेल तर काय त्याचं समाधान करण्यासाठी काय करायचं, नियम नकाशा वाचनाचा सराव घ्यायचा. इतिहास कंटाळवाणा असेल तर स्टोरी टेलिंगने पद्धतीने तुम्ही त्या शिकू शकता. सिविक्स कठीण वाटत असेल तर प्रत्यक्ष उदाहरणं म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्ही ते शिकवायचं. बघा परीक्षेत कुठल्या पॅटर्नचे क्वेश्चन येतात बघा. NCF वर आधारित प्रश्न येतात. लर्निंग बाय डुईंग ह्याच्यावर पण प्रश्न येतो. नकाशा कौशल्यावर पण येतो. चाइल्ड सेंट्रिक अप्रोचवर असतो. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट विजमवर असतो. असेसमेंट टेक्निक्सवर पण असतो आणि टीचिंग लर्निंग मटेरियल पण असतो. टीचिंग लर्निंग मटेरियल तुम्हाला वरती सांगितलं आहे. टीचिंग लर्निंग मटेरियल कोणकोणते साधनं कोणती वापरायची, सिविक्स, भूगोलमध्ये, जिओग्राफीमध्ये आणि हिस्ट्रीमध्ये कोणकोणते वापरायचे तुम्ही वर बघितले, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा आता आपण ह्याच्यावर 20 प्रश्न बघूया. प्रश्न कसे विचारू शकतात हे आपण बघूया. सोशल सायन्समध्ये कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच कशावर आधारित आहे बघा. काय, सोशल सायन्समध्ये कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच कशावर आधारित आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक B, अनुभवावर आधारित शिकणे. पाठांतर येणार का, नाही. ड्रिल मेथड येईल का, तर नाही. ड्रिल मेथड म्हणजेच काय, नुसतं वारंवार ते बडबड राहणं. लेक्चर मेथड येईल का, तर नाही. विद्यार्थी स्वतः अनुभवातून ज्ञान निर्माण करतो, त्यामुळे अनुभवावर आधारित शिकणे हे खूप अनुभव, विद्यार्थ्यांचा अनुभव असे अनुभव हा शब्द आला तर हा पॉझिटिव्ह वर्ड आहे, त्यामुळे तुमचं त्याच्याकडे जास्त कल पाहिजे उत्तराकडे. कॉज अँड इफेक्ट कौशल्य कोणत्या विषयात जास्त वापरले जाते, तर कोणत्या, इतिहास ह्या विषयात कॉज अँड इफेक्ट हे कौशल्य वापरले जाते. तिसरा प्रश्न काय बघा, इन्क्वायरी बेस्ड लर्निंगमध्ये विद्यार्थ्यांकडून अपेक्षित कौशल्य कोणते. इन्क्वायरी बेस्ड लर्निंगमध्ये विद्यार्थ्यांकडून अपेक्षित कौशल्य कोणतं पाहिजे, तर प्रश्न विचारायचे. इन्क्वायरी बेस्ड विद्यार्थ्यांना त्यातमध्ये इन्व्हॉल्व करून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे. का, कसे, कुठे हे त्याला इन्व्हॉल्व करून घेण्याचं इन्क्वायरी बेस्ड लर्निंग हे खूप महत्त्वाचं आहे. बघा 4था प्रश्न काय,
हिस्ट्री शिकवताना टाईमलाईनचा उपयोग कशासाठी होतो? कशासाठी होतो? कालक्रमाने घटना समजण्यासाठी होतो. हिस्ट्रीचा टाईमलाईनचा कालक्रम हा हिस्ट्रीमध्ये येतो. चला 5वा प्रश्न काय बघा. सोशल सायन्समधील प्रोजेक्ट मेथडचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? प्रत्यक्ष अनुभव मिळतो आपल्याला. प्रोजेक्ट मेथडमध्ये काय होतो? प्रत्यक्ष अनुभव मिळतो. 6वा प्रश्न काय. सिविक शिकताना केस स्टडी का वापरतात? कशासाठी वापरतात? न्यायालयीन प्रक्रिया समजण्यासाठी वापरतात. 7वा प्रश्न. जिओग्राफी शिकवताना कोणते TLM सर्वात प्रभावी? टीचिंग लर्निंग मटेरियल कोणतं प्रभावी आहे? तर ग्लोब. जिओग्राफी शिकवताना ग्लोब हे खूप महत्त्वाचं आहे. बच्चे केंद्रित पेडागॉजीमध्ये शिक्षकाची भूमिका म्हणजे विद्यार्थी केंद्रित पेडागॉजीमध्ये शिक्षकाची भूमिका कशी असे? फॅसिलिटेटर म्हणून शिक्षकाने काम केलं पाहिजे. विद्यार्थी केंद्रित पेडागॉजी शिक्षकाची भूमिका कशी पाहिजे? फॅसिलिटेटर म्हणून पाहिजे. 9वा बघा. फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी घेतात? फॉर्मेटिव्ह असेसमेंट शिक्षण प्रक्रियेदरम्यान घेतात. फॉर्मेटिव्ह असेसमेंट कधी असतो? आपण शिकवत असतानाच त्यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरं आपण घेतो, त्यालाच काय म्हणायचं? शिक्षण प्रक्रियेदरम्यान फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं म्हणायचं. 10वा बघा. लर्निंग बाय डुईंग सिद्धांत कोणाचा आहे? लर्निंग बाय डुईंग कोणाचा आहे? तर जॉन डुई यांचा आहे लर्निंग बाय डुईंग हा सिद्धांत. जिओग्राफीमध्ये नकाशा वाचन कोणत्या कौशल्याशी संबंधित आहे? जिओग्राफीमध्ये नकाशा वाचन कोणत्या कौशल्याशी संबंधित आहे? तर स्थानिक बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित आहे. सोशल सायन्समध्ये पाठांतराला NCF 2025 काय म्हणतो? काय म्हणतो? तर निरर्थक असं म्हणतो. चला 13वा प्रश्न काय. हिस्ट्री शिकवताना प्राथमिक स्रोत कोणता आहे? तर दस्तऐवज, नाणी आणि शिलालेख. 14वा प्रश्न बघा. सिविक शिकवताना डेमोक्रॅटिक क्लासरूम म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. डेमोक्रॅटिकमध्ये काय होतं? तर विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. 15मध्ये इन्क्वायरी मेथडमध्ये पहिला टप्पा कोणता? समस्या ओळख. सोशल सायन्समध्ये डिस्कशन मेथडचा फायदा काय होतो? काय? संतुलित विचार निर्माण होता डिस्कशन मेथडमुळे. 17वा प्रश्न बघा. जिओग्राफीमधील एन्व्हायरमेंट शब्दाचा अर्थ काय आहे? जिओग्राफीमध्ये एन्व्हायरमेंट शब्दाचा अर्थ काय आहे? तर सभोवतालचे सर्व घटक त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये? एन्व्हायरमेंटमध्ये. समेटिव्ह असेसमेंट कशासाठी वापरतात? तर अंतिम मूल्यांकन करण्यासाठी समेटिव्ह. आणि फॉर्मेटिव्ह कधी असतं? आपण टीचिंग करत असताना फॉर्मेटिव्ह कधी असतं? आपण टीचिंग करत असताना फॉर्मेटिव्ह असेसमेंट वापरतो. आणि समेटिव्ह कधी? शेवटी अंतिम मूल्यांकन असतं ते. कन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये कोण ज्ञान तयार करतो? तर विद्यार्थी. स्वतः विद्यार्थी तिथं शिकत असतो, त्याला कन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये येतो तो. आपला 20वा प्रश्न बघा. सोशल सायन्स पेडॉगॉजीमध्ये रिअल लाईफ एक्झाम्पल्स महत्त्वाचे का असतात? तर व्यावहारिक समज असते. काय असतं? तर व्यावहारिक समज असल्यामुळे ते महत्त्वाचे असतात. बघा आता आपण काय बघणार आहे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स पेडॉगॉजी MCQमध्ये वारंवार येतात, त्यामुळे हे वर्ड्सचा उपयोग करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आपण बघणार आहे पहिला पॉझिटिव्ह वर्ड्स कोणता आहे? अनुभव. एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स. अनुभव हा शब्द आला की तो पॉझिटिव्ह वर्ड असतो. सहयोग, कोऑपरेशन, ह्यासुद्धा पॉझिटिव्ह वर्ड आहे. ॲक्टिव्ह लर्निंग, इन्क्वायरी, ॲनालिसिस हे तुमचे काय आहेत? पॉझिटिव्ह वर्ड आहेत. पुढे बघा अजून पार्टिसिपेशन, कन्स्ट्रक्टिव्हिझम, डिस्कशन, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, रिअल लाईफ एक्झाम्पल आणि एक्सप्लोरेशन हे काय आहे? तुमचे पॉझिटिव्ह वर्ड आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचे किंवा नोट करून घ्या. अजून काय? ग्रुप वर्क हा पॉझिटिव्ह वर्ड आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग हे सुद्धा पॉझिटिव्ह वर्ड आहेत. फॅसिलिट, टीचर हा फॅसिलिट नेहमी कसा पाहिजे? फॅसिलिटर म्हणजे मार्गदर्शक पाहिजे, तो काय आहे? पॉझिटिव्ह वर्ड आहे. बघा आता निगेटिव्ह वर्ड बघा. निगेटिव्ह हे जर असे शब्द आले तुमच्या पर्यायात तर हे तुम्ही इग्नोर करायचे, म्हणजे त्याला एलिमिनेशन मेथडनं कट करायचे. नाहीतर तुम्ही हे असं जर आन्सर दिलं तर ते चुकीचं ठरू शकतं. पहिला काय? रोट लर्निंग असा बघा ना, तर नाही. पाठांतर ह्याच्यामध्ये येतं का? नाही. ड्रिल मेथड, ड्रिलमध्ये वारंवार एकच गोष्ट करणे ते बरोबर आहे का? नाही.
नुसतं लेक्चर मेथड, नुसतं फक्त विद्यार्थी शिक्षकाने बडबड करायचं, विद्यार्थी निष्क्रिय असतात, ते चालेल का? नाही. फेअर अँड पनिशमेंट, दबावाखाली येऊन शिकवायचं का मुलांना? घाबरवून शिकवायचं का? नाही. टीचर डॉमिनन्स म्हणजे टीचर डॉमिनन्समध्ये शिकवायचं का? मग फक्त शिक्षकाच क्रियाशील आणि विद्यार्थ्यांना काय इन्व्हॉल्वच करू घ्यायचं नाही, तसं शिकवायचं का? नाही. मगिंग म्हणजेच काय? मगिंग म्हणजे घोकमपट्टी मध्ये ते मुलांना पाठांतर करायला लावायचं, घोकमपट्टी करायला लावायची का? तर नाही. पॅसिव्ह लर्निंग म्हणजे विद्यार्थी निष्क्रिय नसतं, पॅसिव्ह लर्निंग कर ॲक्टिव्ह लर्निंग पाहिजे. तसं ॲक्टिव्ह हा पॉझिटिव्ह वर्ड आणि पॅसिव्ह हा निगेटिव्ह वर्ड आहे, त्यामुळे पॅसिव्ह लर्निंग पाहिजे का? तर नाही. मेमोरायझेशन फोकस, फक्त स्मृती असं वेगवेगळे विचार करायलाच लावायचं का? तर नाही. मेमोरायझेशन आपली स्मरणशक्ती स्मरणात्मक नुसतं विचार करायला असं आहे का? तसं शिकवायचं का? तर नाही. कॉर्पोरल पनिशमेंट द्यायची का त्यांना? तर नाही. नो पार्टिसिपेशन, विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये पार्टिसिपेटच करून घ्यायचे नाही, असं होणार का? हा काय? निगेटिव्ह वर्ड आहे. काय आहे? नो पार्टिसिपेशन हा सुद्धा काय आहे? निगेटिव्ह वर्ड आहे. वन वे टीचिंग म्हणजे फक्त शिक्षकानेच एकाच शिक्षकावरच सगळा भर, शिक्षकांनी शिकवत राहायचं, विद्यार्थ्यांना काय लक्ष द्यायचं, तसे वन वे टीचिंग करायचं का? तर नाही. डिक्टेशन ओनली करायचं का? तर नाही. स्पून फिडिंग सुद्धा करायचं नाही. ते म्हणजे विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं, आपलं फक्त एकटं शिकवत राहायचं का? तर नाही. बघा, पेडागॉजीमध्ये सॉल्विंग ट्रिक्स कोणकोणत्या वापरायच्या? CTET पेडागॉजीमध्ये 20 पैकी 20 मिळवण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स देणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. बघा, पहिली ट्रिक्स काय आहे? पॉझिटिव्ह वर्ड, करेक्ट आन्सर पॉझिटिव्ह वर्डनं तुमचं करेक्ट आन्सर येऊ शकतो, त्यामुळे पॉझिटिव्ह वर्ड हे तुम्ही करायचे आहे. MCQ पर्यायामध्ये जर इन्क्वायरी, ॲक्टिव्हिटी, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट, पार्टिसिपेशन, चाइल्ड सेंटर्ड असे जर शब्द आले तर तो तुमचा पर्याय काय असतो? बरोबर असतो. दुसरी ट्रिक काय लक्षात ठेव? निगेटिव्ह वर्ड रॉंग आन्सर. रो, ड्रिल, मगिंग, लेक्चर ओनली, पनिशमेंट असे जर शब्द आले तर ते कसले? निगेटिव्ह वर्ड असतात, ते रॉंग आन्सर असतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. दुसरी ट्रिक. आता तिसरी ट्रिक काय आहे बघा? टीचर रोल. टीचर कसा पाहिजे? फॅसिलिटेटर पाहिजे. शिक्षक कधी हुकुमशहा नसतो किंवा तो मार्गदर्शक असतो. तो कसा असतो? मार्गदर्शक. हे लक्षात ठेवायचं. टीचरचा रोल कसा पाहिजे? फॅसिलिटेटर म्हणूनच पाहिजे. ट्रिक चौथी काय बघा? NCF 2005 एंटी रोड म्हणजे NCF नेहमी म्हणतो पाठांतर करायचं नाही, अनुभव आणि समज हे जास्त NCF 2005 मध्ये महत्त्वाचं आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. बघा, पुढची पाचवी ट्रिक्स आहे हिस्ट्रीसाठी टाईमलाईन आणि सोर्स, जोग्राफी नकाशा, सिविक्स केस स्टडी किंवा डेमोक्रेसी हे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ट्रिक 6वी काय? असेसमेंट ट्रिक्स. असेसमेंट ट्रिकमध्ये फॉर्मॅटिव्हमध्ये काय केलं? ड्युरिंग लर्निंग म्हणजे शिकवत असताना आपण जे मूल्यमापन करतो त्याला फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणायचं. आणि समेटिव्हमध्ये फक्त शेवटी परीक्षा घेऊन आपण जे शेवटी मूल्यांकन करतो, वर्षाच्या एंड ऑफ द इयर जे असेसमेंट करतो त्याला काय म्हणतात? समेटिव्ह असेसमेंट असं म्हणायचं. हे जर एवढेच तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्ही पेडागॉजीमध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवू शकता. अशा प्रकारे आज आपण पेडागॉजी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्स बघितले आणि ट्रिक्ससुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळे जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.